हाय हॅलो नमस्कार. ओके पुरा बोल तू बोल. बोल ना तू बी. हाय हॅलो मोठ्याने बोल बाळा. हाय हॅलो नमस्कार. हा तर झालं का पुढे तुझं बोलणं झालं का? आता मी बोलू का? हाय हॅलो युट्यूब फॅमिली नमस्कार. माझं मुद्द्याचं कारण तुम्हाला सांगायचे आहे की मला आज आनंद झालाय खूप की मी युट्यूब चॅनल मला खोलून दिलता मुलांनी आणि सुनानी मग शिकवलं कसं टाकायचं काय नाही. मी आपले असेच व्हिडिओ टाकायची स्टेटस द्यायला. मग तेव्हा मुलगा काय म्हणला, मुलाला सांगितलं चॅनल खोलून दे. मग त्यांनी चॅनल खोलून दिला. तर माझं शिक्षण काही नाहीये. त्यांनी मला सुनाने मला शिकवलं. मग मी तशी तशी एकदा बघितलं की मग मी टाकत गेले व्हिडिओ. मग मी शॉर्ट टाकायचे आणि परत मोठे टाकायचे. मग थोडे दिवस नाही येऊ आल्यानंतर ना माझं चांगलं चॅनल ग्रो झाला. मग चांगलं चालायला लागला. मग चालता चालता मग त्याच्यानंतर मला चांगलं चालल्यानंतर मला खूप आनंद झाला की माझं एकच स्वप्न होतं, मी अडाणी बाई आहे, मला काहीच येत नाही, पण मला युट्यूब वरती मी जिद्द बांधली की मला थोडं का होईना काहीतरी पैसे आले ना तर मला तेवढेच माझं समाधान वाटेल. की मला सगळे म्हणायचे सारखी टीव्ही मोबाईल बघती सारखी बघती. तर मी ते एकच काम करायचे, मी काही बघत नव्हती, व्हिडिओ काढणे आणि टाकणे. ती पोरगी माझी 2 वर्षाची होती नात, मग तिला घ्यायची आणि मी व्हिडिओ काढायची. दिवसभर आम्हाला काही काम नाही, मग आम्ही दोघी जण इथं बसून बसून दिवाणच बसून व्हिडिओ काढायचो आणि टाकायचो. टाकता टाकता असं करता करता माझे चांगले सबस्क्रायबर वाढले, 7-8 हजारापर्यंत झाले. मग चांगला ग्रो आला. मग मला अनेक आनंद झाला, उत्सव. मग मी काय करायची त्यात मध्ये मध्ये ते नित्या सरांचे व्हिडिओ यायचे ना, मग ते 2 वर्षापासून मी त्यांचे व्हिडिओ बघते. मग ते सांगायचे की जेवढे व्हिडिओ टाकताना तुम्ही तेवढे असे इकडे तिकडे पसरल्या जातात. मग त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, लॉंग व्हिडिओ 2-3 टाकायची की जरा जास्त व्हिडिओ टाकन तेवढे जात्यान. आणि माझा टायमिंग नव्हता व्हिडिओ टाकायला. मी सकाळी उठले ना सकाळी टाकायची, कधी संध्याकाळी टाकायची आणि कोणत्याही टायमाला चाललं ना तरी मला व्ह्यू यायचे. त्यामुळे मग मी कधी बी टाकायचं, टायमिंग नव्हता की बाबा ह्याच टायमाला टाकायचं म्हणून. आणि मग असं करता करता मला आला होता 1800 पर्यंत टायमिंग आला वर्षाच्या आत. 1800 पर्यंत टायमिंग आल्यानंतर वर्षानंतर वर्ष झाल्यानंतर ना मग ते माझ्या चॅनलला काय टायमिंग जो आला होता ना तो हळूहळू हळूहळू घटत गेला. व्ह्यू यायचे मला पण टायमिंग काउंट होत नव्हता. आणि मग काय व्हायचं, काय झालं असं काय झालं असं, मग मी सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे अशी कशामुळे होतं कशामुळे नाही, मग ते सांगायला लागले. मग मी ते जास्त जास्त नित्य सरांचे व्हिडिओ बघायची, त्यांचे भरपूर असायचे ना, ते चांगली माहिती द्यायचे. मग ती बघून 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 त्यांचं ऐकून ऐकून मग मी काय करायला लागले, बाबा कशामुळे होतंय. मग म्हणलं आता जाऊ द्या. मग त्यांनी सांगितलं की वर्ष झालं ना की मग तुमचा चॅनलचं टायमिंग घटतो आणि व्ह्यू बी घटतात, सबस्क्रायबर बी कमी होतात. तर मग असं करता करता मग मी त्यांचे व्हिडिओ बघितले. बघितल्यानंतर एक दिवशी ते लाईव्ह आले होते, मग मी ते बघत होती. बघितलं होते सगळे लोक पाठवतात ना व्हिडिओ, मग मी बी लाईव्ह मध्ये ते सुनेने दाबले बटन, मला तर काही येत नाही. मग तिने दाबल्यानंतर ना मग ते म्हणलं दे चॅनल, म्हणलं त्यांना दाखव. ते म्हटले तुमच्या चॅनलची लिंक पाठवा म्हणले माझ्या ह्याला नंबरला. मग आम्ही पाठवले. पाठवल्यानंतर ना ते म्हणले तुमचा चॅनल फ्रीज झालेला आहे म्हणले. मग फ्रीज झाल्यानंतर ना मग म्हणले आम्ही सांगतो ना तशी तुम्ही म्हणलं व्हिडिओ टाका. मग त्यांनी मला माहिती दिली की ती सबस्क्रायबर काय म्हणतात ते थंबनेल डिस्क्रिप्शन, ते मला म्हणाय बी येत नाही पण ते सांगायचे. मग हिला म्हणलं बाई काय ग ते त्या म्हणतात डिसिजन टाका, सब काय ग थंबनेल चांगला बनवा, ते असे सांगतात. मग मी हिला सांगायची. मग हिने चालू केलं. मग ते चालू केल्यानंतर ना मग माझा चॅनल थोडा 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 ग्रो व्हायला लागला. ग्रो व्हायला लागल्यानंतर मग आम्ही एक दिवशी असंच बसलो होतो. हिचा अभ्यास चालला होता. आता तिला अभ्यास आला होता, सुट्ट्या लागल्या दीदीला. मग अभ्यास चालू होता तर अभ्यास करता करता व्हिडिओ काढत होतो आम्ही. व्हिडिओ काढता काढता तिने लगेच मला आली खोकल्याची उबळ. उबळ आल्यानंतर ती म्हणजे आई थांब तुला ते डॉक्टर सेट आणलेला आहे तिने खेळायला. मग ती काय म्हणजे आई थांब तुला चेक करते म्हणली. आणि मग ते आम्ही घेतलं आणि तिने आता अभ्यास लय आहे म्हणून मग थोडा वेळ अभ्यासाचा काढला आणि मग तिने ठेवून टाकलं. एक 10-15 मिनिटं काढलं, 10-12 मिनिटं. मग नंतर मला चेक करायला लागली ती. मला तिने काही इंजेक्शन वगैरे गोळ्या दिल्या, पट्टी बिट्टी केली. मग तो व्हिडिओ टाकला होता आम्ही 20 काय 22-25 मिनिटाचा आहे. मग तो व्हिडिओ माझा
अचानकच म्हणजे व्हायरल झाला. मग ते व्हायरल झाल्यानंतर ना व्हायरल झाला आता 5-6 दिवसापूर्वी किती तारखेला झाला ग? पण 22 तारखेला झाला नाही. काहीतरी 20-19ला मला ते बटन आलं. आता ते बटन आलं पण ते काय माहिती नाही मला. कसं काय करायचं? परत हे दाबल्यावर काय होतं का? मग पोराला दाखवलं. पोरगं सोनेपती म्हणलं बाबा असं असं आलंय. मग ती होती पोराला माहिती. मग त्यांनी सांगितलं. हा हे म्हणले मॉनिटाईज आले. मग मी काय केलं? मग त्यांनी केलं मग ते मॉनिटाईजचं बटन. सरांना विचारलं मग आम्ही. मग परत विचारल्यानंतर मी माहिती घेत होती त्यांच्याकडनं. म्हणजे ती त्यांची टीम जी आहे ना चांगले सांगायचे. असं काय विचारलं ना माहितीबद्दल तर ते माहिती द्यायचे सर नित्या सरांची टीम. हा सांगायचे मग ते मला. मग त्यांनी सांगितलं मग मुलाने ते हे केलं मग सगळं बटन दाबलं. बटन दाबल्यानंतर ना मग ते ऍक्च्युली माझं मॉनिटायझर झालं चॅनल. मग मला काही जास्त काही बोलायला येत नाही. माझी मराठी भाषा आहे. तर मॉनिटाईज झाल्यानंतर मला खूप आनंद झाला. मग माझं एकदम हुर भरून आलं. म्हणून व्हिडिओ काढत नव्हती. म्हणलं माझी जिद्द होती मी जिंकली. मला थोडे का होईना पैसे आले ना बस. मला काय नाही. मला फक्त एक अपेक्षा होती की मी अनपढ बाई आहे तर मी इथपर्यंत आली. आता तुमचं मला सपोर्ट आहे ऑडियन्सचा. असाच सपोर्ट द्या मला आणि असेच माझे व्हिडिओ बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता मला काय अजून अर्निंग चालू झाली. पैसे काही चालू झाले नाहीये. आताशी माझं झाले ते सगळं मला आलेलं आहे. आता ते काय म्हणतात ते काही काही असतं ते फीचर सगळं असतं ना ते सगळं आलेलं आहे. आता ते ओपन करून केलं. आता ऍक्सेंट पिन यायचं बाकी आहे. आता माझे 5 रुपये जमा झालेले आहेत. तरी पण मला आनंद झाला. माझ्या कष्टाचं माझ्या दिदीच्या माझ्या कष्टाचे मला 5 रुपये जमा झालेले आहेत. तर मला खूप नित्या सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांच्या टीमने खूप मला सपोर्ट केला. त्यामुळं माझा चॅनल मॉनिटाईज झाला. त्यासाठी मी व्हिडिओ काढते. असा तुम्ही सपोर्ट द्या युट्यूब फॅमिली. हाय हॅलो तुम्ही असा सपोर्ट द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अडाणी बाई आहे तुमची आई आजी कोण म्हणून तुम्ही व्हिडिओ बघा आमचे. ही आमची नेटकट परी आहे बघा. मला अश्रू आवर होत नाहीये. मला अश्रू येतात बघा. ही आमची नटकट परी आहे. त्याच्यात मी समाधान मानते बघा. हा चला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद युट्यूब फॅमिली तुमची. बाय बाय. लव यू लव यू लव यू कर. इकडे बघ इकडे. थँक्यू बाय बाय. मी आता डोळे नंतर पुसते. माझे डोळे भरून आले.